वळत पुढच्या बातमीकडे. गोपाल बदनेची सध्या पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे असं रुपाली चाकणकर म्हणाल्यात. पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि सीडीआर सुद्धा आहेत, त्यातूनही काही मिळतंय का हे पाहणंही महत्त्वाचं असल्याचं चाकणकर म्हणाल्यात. जानेवारी ते मार्च महिन्यादरम्यान गोपाल बदनेसोबत संवाद आहे असंही चाकणकरांनी या ठिकाणी सांगितलंय. शिवाय प्रशांत वनकर सोबत देखील डॉक्टर महिलेचा संवाद असल्याचं रुपाली चाकणकर म्हणाल्या. सुसाईड नोटमध्ये दिलंय की 4 वेळा बलात्कार करण्याचा प्रयत्न केला, तर त्यामध्ये लोकेशन त्यांचं एकत्रित कुठं आहे का, त्या लोकेशन डिटेक्ट केलं जाईल. बदनेकडून सुद्धा पोलीस त्या पद्धतीची माहिती घेतात. आता 5 दिवसाची PC आहेत. या अंतर्गत अशा पद्धतीची काही घटना घडलेली आहे का याचाही तपास या आपल्या पुढच्या जी सगळी प्रोसेस होईल तपासाची. कारण की याच्यामध्ये PM रिपोर्ट आहे, फॉरेन्सिक लॅबचा अहवाल आहे, CDR ह्या तिघांचेच काढलेले आहेत. अजून कुणाचं त्याच्यामध्ये कॉल निघतात का हे पाहणं पण महत्त्वाचं आहे. ते सुद्धा बाकीच्या CDR रिपोर्टमध्ये आपल्याकडे येईल. त्याच्यामुळे या अनुषंगाने पोलीस तपास